नमस्कार. माझं नाव सारंग नेरकर आहे. मी जसं सरांनी मेन्शन केलं युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटो कॅनडामधलं ग्रॅज्युएट आहे आणि तिथे माझं रिसर्च फोकस आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि वेरेबल कम्प्युटिंग या टेक्नॉलॉजीजमध्ये होतं. बेसिकली वेरेबल कम्प्युटर म्हणजे कोणताही कम्प्युटर जो आपण बॉडीवरती घालू शकतो आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता पण बोलू शकतो मराठीमध्ये. त्या फील्डबद्दल आज आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत. तर स्क्रीनवरती काही डेफिनेशन्स दाखवलेले आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या. हे वेगवेगळे पायोनियरिंग सायंटिस्ट आहेत ज्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये काम केलेलं आहे. त्यातले ॲलन ट्युरिंग कदाचित आपण सर्वांनी ऐकलं असतील. त्यांच्यावरती काही मूव्हीज पण बनलेले आहेत. वर्ल्ड वॉर 2 जिंकण्यामध्ये त्यांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स इनोव्हेशनचा खूप मोठा रोल होता. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता एक्झॅक्टली काय असते याच्याबद्दल थोडं आपण डिस्कस करूया. तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे कोणत्याही कम्प्युटरमध्ये आपण माणसासारखी जेव्हा इंटेलिजन्स किंवा बुद्धिमत्ता टाकतो, त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता बोलतो. जसं फॉर एक्झाम्पल आपल्या फोनमध्ये सिरी किंवा गुगलशी आपण जेव्हा कॉन्व्हर्सेशन करतो, जेव्हा आपण बोलतो, "हे सिरी टर्न ऑन द लाईट इन माय रूम." सॉरी, जेव्हा आपण अलेक्साला बोलतो, "हे अलेक्सा टर्न ऑन द लाईट इन माय रूम." किंवा आपण जेव्हा मोबाईलला बोलतो, की "हे सिरी कॉल सो अँड सो पर्सन." आणि ते कॉम्प्युटर आपण काय बोललोय ते समजतं आणि त्याच्या बेसिसवरती काहीतरी ॲक्शन घेतं. याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता असं बोलू शकतो. आणि ह्याचं डेफिनेशन असं खूप हार्ड अँड फास्ट नाहीये. त्याच्यामध्ये बरेच मॉडिफिकेशन्स होत राहतात कारण की ही डेव्हलपिंग टेक्नॉलॉजी आहे. तर बेसिकली खूप सिंपल वर्ड्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कोणत्याही कॉम्प्युटरमध्ये आपण माणसासारखी इंटेलिजन्स टाकणं, हे आहे. तर त्याच्यामध्ये 2 प्रकारचे मेजर अप्रोच आहेत. एक आहे लॉजिक आणि रूल बेस्ड अप्रोच आणि दुसरा आहे पॅटर्न बेस्ड अप्रोच. तर जसं आपण एखाद्या माणसाला शिकवतो एखादी गोष्ट, तसंच आपण ह्या कॉम्प्युटरला पण बुद्धिमत्ता जनरेट करण्यासाठी काही गोष्टी शिकवत असतो. फॉर एक्झाम्पल जेव्हा आपल्याकडे अ, एखादा स्टुडंट बी-एससी ॲग्री होतो, तेव्हा आपण त्या स्टुडंटला बरेचसे ॲग्रीकल्चरचे रूल्स आणि लॉजिक एक्सप्लेन करतो, वेगवेगळ्या पद्धतीने. ते सर्व रूल्स आणि लॉजिक व्यक्तीला कळाले, की तो बी-एससी ॲग्री आपण त्याला डिग्री देतो. आणि त्या प्रोसेसमध्ये आपण ज्या पद्धतीने लॉजिक आणि रूल्सचा वापर करून एखाद्या व्यक्तीला ॲग्रीकल्चरमध्ये ट्रेन करतो, त्याच प्रकारे आपण कृत्रिम बुद्धिमत्ताला पण ट्रेन करू शकतो. तर लॉजिक आणि रूल बेस्ड अप्रोच असा असतो, की त्याच्यामध्ये आपल्याला एखादी गोष्ट, एखादा सिंपल टास्क कसं करायचंय किंवा त्याच्यामधली जी इंटेलिजन्स आहे, त्याला डिटेल आपण लॉजिक आणि रूल तयार करतो. आणि ते डिटेल लॉजिक आणि रूल तयार झाले, की ते सिस्टम त्या रूल्सला समजून, त्या रूल्सला फॉलो करून एखाद्या गोष्टीची इंटेलिजन्स डेव्हलप करतं. याचं एक्झाम्पल मी एक सांगतो, की आपण ब्लाइट बघितलं असेल. तर ब्लाइट जो डिसीज आहे, तो आपल्याला ब्राउन स्पॉट्सने ऑब्झर्व्ह होतो. तर ते ब्राउन स्पॉट ज्या पद्धतीचे असतात, ज्या आकाराचे असतात, त्यांचा कलर कसा असतो, त्याच्या आजूबाजूला येलो रिंग असते का फक्त ब्राउन स्पॉट असतो? त्या स्पॉटचं लोकेशन कुठे असतं? स्टेमवरती असतं, लीफवरती असतं का फ्रूटवरती असतं? हे वेगवेगळ्या प्रकारचे रूल्स असतात आणि ते किंवा लॉजिक असतं आणि ते रूल आणि लॉजिक जेव्हा आपण एखाद्या कॉम्प्युटरला डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो विथ पॅरामीटर्स, म्हणजे जर आपण त्याचा आकार डिफाईन करतोय, तर ते आकार आपल्याला एकदम प्रिसिशनने लॉजिक सांगावं लागतं, की हा चौकोनी आकार असला तर ब्लाइट नाही असू शकत. तो गोल शेपचाच असायला पाहिजे. तर त्या प्रकारचे डिटेल आपण लॉजिक आणि रूल जेव्हा डेव्हलप करतो, तेव्हा आपण लॉजिक एंड रूल बेस्ड अप्रोच वापरत असतो. तर इथे आपण स्क्रीनवरती काही त्याच्याबद्दल पॉइंट्स पण लिहिलेले आहेत, की लॉजिक एंड रूल बेस्ड अप्रोचला आपण एखाद्या सिस्टमला रिप्रेझेंट करण्यासाठी किंवा एखाद्या प्रोसेसला रिप्रेझेंट करण्यासाठी करू शकतो. म्हणजे जसं स्मार्ट इरिगेशन सिस्टम आपण ऐकतो. तर स्मार्ट इरिगेशन सिस्टममध्ये जी स्मार्टनेस किंवा जे इंटेलिजन्स आपण टाकतो, त्याच्यामध्ये काहीतरी एक लॉजिक असतं. त्या लॉजिकसाठी आपल्याला काहीतरी डेटा लागतो. तर फॉर एक्झाम्पल स्मार्ट इरिगेशन सिस्टममध्ये आपण काय करतो, मॉइश्चर सेन्सर सॉइलमध्ये टाकतो आणि ते मॉइश्चर सेन्सर एका क्रिटिकल लेव्हलच्या खाली मॉइश्चर दाखवायला लागलं, की आपण एक सर्टन रेटने त्याच्यात व्हॉल्व्ह ओपनिंगचं कमांड देतो. तर हे जे सिंपल लॉजिक आहे,
आता हे लॉजिक एका ट्रेडिशनल कॉम्प्युटरला समजणार नाही. कारण की त्याच्यामध्ये बरेच फॅक्टर्स आहेत. त्याच्यामध्ये डेटा आहे, त्याच्यामध्ये ऑन ग्राउंड सिच्युएशन आहे, त्याच्यामध्ये व्हॉल्व्हचं कंट्रोल आहे, त्याच्यात वॉटर फ्लोची स्पीड आहे. या सगळ्या गोष्टींना फॅक्टर करायला आपण काही रूल्स डिसाईड करतो, की एवढं मॉइश्चर कमी असलं, एवढ्या-एवढ्या सेन्सर्समध्ये तर एवढ्या रेटने व्हॉल्व्ह ओपन व्हायला पाहिजे. म्हणजे वॉटर फ्लो एका पर्टिक्युलर रेटने होईल. तर जसं तुम्ही ऑब्झर्व्ह कराल हे सगळे जे पॉइंट्स आहेत, ते आपण खूप डिफाईन्ड पद्धतीने करतो. म्हणजे देअर इस नो अँबिग्युइटी इन इट. म्हणून ही जी प्रोसेस आहे, त्या प्रोसेसला आपण स्टेप बाय स्टेप स्मॉल स्टेप्समध्ये ब्रेकडाउन करतो आणि त्या स्मॉल स्टेप्सला आपण लॉजिकमध्ये कन्व्हर्ट करतो आणि ते लॉजिक मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स समजतं. त्याच्यामध्येच जसं मी हे आता एक्झाम्पल एक्सप्लेन केलं, त्या पद्धतीचे टॉप डाउन रूल्स आपल्याला कॉम्प्युटरसाठी क्रिएट करावे लागतात आणि कॉम्प्युटरचं रिझन जे असतं, ते त्या रूल्सबद्दल आपल्याला डिफाईन करावं लागतं. जसं मी आता एक्सप्लेन केलं, की व्हॉल्व्हची स्पीड ओपनिंग स्पीड किती राहायला पाहिजे, तर ते मॉइश्चर सेन्सरच्या डेटावरती. तर ह्या प्रकारचे कोरिलेटिंग रूल्स आपल्याला डेव्हलप करावे लागतात आणि ह्या अप्रोचला आपण मोस्टली केव्हा यूज करतो, जेव्हा आपल्याला एखाद्या प्रोसेसला ऑटोमेट करायचंय. एखादी मंडेन प्रोसेस आहे, फार जास्त इंटेलेक्चुअल नाहीये, रिपीटिंग प्रोसेस आहे. त्याला आपण या पद्धतीने ऑटोमेट करू शकतो. याचा अजून एक एक्झाम्पल आहे आपले जे हायटेक पॉलिहाऊस आपण बघतो. स्पेशली जे नेदरलँड्स वगैरे मधून आता नवीन टेक्नॉलॉजीज येत आहे हायटेक पॉलिहाऊसच्या. त्याच्यामध्ये आपण ऑटोमॅटिक रूफ कव्हर डिसाईड करतो. म्हणजे ते पॉलिहाऊस ऑटोमॅटिक डिसाईड करतं, की रूफ कव्हर किती ओपन राहायला पाहिजे आणि किती क्लोज राहायला पाहिजे. आणि त्याच्या मागे त्यांनी लॉजिक डेव्हलप केलेलं असतं, की ते लक्स मीटर्स तिथे ठेवतात, ज्याच्याने तुमचं सनलाईट मेजर होतं. आणि ते सनलाईट मेजर झाल्याच्या नंतर त्याला त्याच्या सिस्टममध्ये आपण डिफाईन केलेलं असतं, की एवढं सनलाईट असलं, की तुम्हाला जे वरचं शेड आहे, ते किती ओपन ठेवायचंय. तेच सेम प्रोसेस जर तुम्ही बघाल तर ट्रेडिशनल याच्यामध्ये आपण एखाद्या माणसाला, एखाद्या व्यक्तीला ते करायला सांगतो. आणि तोच व्यक्ती रोज सकाळ-संध्याकाळ तेच टास्क रिपीटिंग करत असतो. म्हणजे त्याच्यामध्ये फार काही असं इंटेलेक्चुअल इनपुटची गरज नसते. त्याला सांगितलं असतं, की एवढं सनलाईट दिसलं, की एवढं ओपन व्हायला पाहिजे. तर ह्या प्रकारच्या मंडेन प्रोसेसेसला ऑटोमेट करण्यासाठी आपण लॉजिक एंड रूल बेस्ड अप्रोच वापरतो. दुसरा अप्रोच जो आहे तो पॅटर्न बेस्ड अप्रोच आहे. ह्याचं मी तुम्हाला एका ह्युमन लर्निंगचा एक्झाम्पल सांगतो, की जेव्हा आपल्याला एखाद्या लहान बाळाला एखाद्या व्यक्तीचा चेहरा रिकॉग्नाइज करायला शिकवायचं असतं, तर आपण त्या लहान बाळाला काय करतो, आपण त्या व्यक्तीशी इंट्रोड्यूस करून देतो. जितक्या वेळा इंट्रोड्यूस होतात, तितक्या वेळा ते लहान बाळ किंवा एखादं पेट ॲनिमल जरी असेल, तर ते जे ह्युमन इंटेलिजन्स आहे, ते जितक्या वेळा एखाद्या व्यक्तीला बघतात, तेवढ्या वेळा आपण त्यांचे फीचर्स रिकॉग्नाइज करायला लागतो. आणि ते फीचर्स रिकॉग्नाइज केल्यामुळे आपण इंटेलिजन्स डेव्हलप करतो, की सारंग असा दिसतो, मिहिर असा दिसतो, अक्षय असा दिसतो. सारंग आणि मिहिरला आजूबाजूला म्हणजे साइड बाय साइड जर आपण बघितलं, तर आपण त्यांच्यामधले डिफरन्सेस अजून जास्त बेटर रिकॉग्नाइज करतो आणि त्याच्यामुळे ते बाळ जे आहे, ते त्या 2 व्यक्तींना अजून बेटर पद्धतीने डिफरंशिएट करू शकतं. तर ह्याच्यामध्ये आपण काय बाळाला माझ्या नाकाचं साइझचं पॅरामीटर सांगत नाही किंवा माझ्या डोळ्यांचे साइझचे पॅरामीटर सांगत नाही. पण ते बाळ ऑटोमॅटिकली शिकतं. तर त्याच पद्धतीचं अप्रोच आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी पण वापरू शकतो. त्याच्यामध्ये आपण पॅटर्न बेस्ड अप्रोच म्हणजे एखाद्या प्रकारचा जो डेटा असेल, तो आपण परत-परत मल्टिपल टाइम्स त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला दाखवतो आणि ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑटोमॅटिक त्याच्यामधले पॅटर्न डिटेक्ट करायला लागतं. याचं एक्झाम्पल असं, की फेशियल रिकॉग्निशन आपण बघितलंय फोनमध्ये फेशियल रिकॉग्निशन आपलं होतं किंवा फिंगरप्रिंट स्कॅनिंग होतं. तर त्याच्यामध्ये फिंगरप्रिंट स्कॅनिंग जेव्हा तुम्ही फोनमध्ये करता, तेव्हा तुम्ही बघितलं असेल, की तुम्हाला आपलं फिंगरप्रिंट एक 8-10 वेळा त्याच्यावरती टॅप करावं लागतं. तेव्हा जेव्हा तुम्ही ते टॅप करताय, तेव्हा ते तुमचं फिंगरप्रिंट स्कॅन करतं. पण ते टेक्निकली तर एका स्कॅनमध्ये व्हायला पाहिजे. तर ते तुम्हाला मल्टिपल स्कॅन्स याच्यासाठी लागतात, की तुम्ही प्रत्येक वेळेस जेव्हा स्कॅन करता, तेव्हा ते फीचर्स अजून डिटेलमध्ये नोट डाउन करून ठेवतं. ते फीचर्स काय आपण त्याला एक्सप्लेन नाही करत कॉम्प्युटरला. ते ऑटोमॅटिक ते रिकॉग्नाइज करतं. आणि जितके जास्त तुम्ही ते टॅप करणार, तेवढं तुमचं फिंगरप्रिंट स्कॅनिंग अजून जास्त ॲक्युरेट होईल. सेम फेशियल रिकॉग्निशनसाठी होतं, की एका व्यक्तीचं जर मी 100-150 फोटोज एखाद्या कॉम्प्युटरला दाखवले, कॉम्प्युटर विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स अल्गोरिदम. तर ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स अल्गोरिदम ऑटोमॅटिकली माझ्या चेहऱ्याचे फीचर्स रिकॉग्नाइज करतं
आणि त्याच्या बेसिसवरती प्रिडिक्शन करतं. पण ह्या अप्रोचमध्ये काही लिमिटेशन्स आहेत, ते पण मी पुढे सांगेल ॲक्चुअली. त्याआधी आपण ह्या अप्रोचला कधी वापरायचं ते बघू, की अल्गोरिथम्स फाइंड पॅटर्न्स इन डेटा अँड इन्फर रूल्स ऑन देअर ओन. जसं मी आधी एक्सप्लेन केलं, की आपण डेटा डंप करायचा खूप सगळा त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आणि त्याच्या बेसिसवरती ते अल्गोरिदम ऑटोमॅटिक पॅटर्न डिटेक्ट करतं. ते आपल्या डेटापासून लर्न करतं आणि इम्प्रूव्ह ओव्हर टाईम म्हणजे वारंवार त्याचा वापर केला, की ते आणखीन बेटर होत जातं. कारण की प्रत्येक यूज बरोबर तुम्ही अजून एक डेटा पॉइंट त्याला देता. तर त्याच्यामुळे ते लर्न होतं आणि ऑटोमॅटिक त्याला स्वतःला इम्प्रूव्ह करतं. अँड इट कॅन बी युज्ड फॉर ऑटोमेशन जसं आधीची प्रोसेस होती कंट्रोलची, कंट्रोल व्हॉल्व्ह म्हणा किंवा कंट्रोल ऑफ पॉलीहाऊस. ते तर अप्रोच ते तर एक प्रॉबेबल सोल्युशन आहेच. पण त्याच्याच सकट याच्यामध्ये आणखीन एक जे खूप पॉवरफुल टूल आपल्याला भेटतं ते आहे प्रिडिक्शनचं. जसं ह्युमन्स पॅटर्न प्रिडिक्ट करतात. स्टॉक मार्केटमध्ये आपण पॅटर्न प्रिडिक्ट करतो, की शेअरचा एक काहीतरी पॅटर्न दिसला, की आपण प्रिडिक्ट करतो, की हे शेअर वर जाणार आहे का खाली जाणार आहे. तेच सेम प्रकारचं जे प्रिडिक्शन कॅपॅबिलिटी आहे, आधीच्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती फ्युचरला डिटरमाइन करायचं. तर ती प्रिडिक्शन कॅपॅबिलिटी ह्या अप्रोचमुळे मिळते आणि म्हणून हा अप्रोच खूप पॉवरफुल आहे. पण त्याच्यामध्ये लिमिटेशन असं आहे, की फक्त 10 फोटो दाखवून पण मी फेशियल रिकॉग्निशन ट्रेन करू शकतो किंवा 100 फोटो दाखवून पण करू शकतो, 1000 पण करू शकतो आणि 10,000 पण करू शकतो. जितके जास्त तुम्ही डेटा पॉइंट्स देणार, तेवढं जास्त तुमचं सिस्टम ॲक्युरेट होतं. म्हणून जेव्हा आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स एखाद्या प्रॉब्लेमसाठी डेव्हलप करतो, तेव्हा प्रत्येक डिसीज किंवा पेस्टचे आम्ही साधारण एक 7,000 ते 8,000 इमेज डेटा पॉइंट्स कलेक्ट करतो आणि त्याच्या बेसिसवरती ते ऑटोमॅटिक डिटेक्शन करतं. ते कसं होतं आपण आणखीन पुढे डिटेलमध्ये बघूया. पण हे 2 अप्रोच सांगायचं रिझन असं, की तुम्हाला आयडिया येईल, की कोणत्या अप्रोचला कधी वापरायचं म्हणजे एखादं सोल्युशन जर तुमच्या समोर येत असेल, तर त्या सोल्युशनला तुम्ही कसं इव्हॅल्युएट करता हे तुम्हाला याच्यातून समजेल. आता नेक्स्ट आपण बघू चॅलेंजेस इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता हे कन्सेप्च्युअली खूप चांगलं वाटतं ऐकायला, की ह्याच्यामध्ये ऑटोमॅटिक डिटेक्शन होणार, ऑटोमॅटिक कंट्रोल ऑफ व्हॉल्व्ह होणार. पण त्याच्यामध्ये बरेच चॅलेंजेस आहेत आणि ते चॅलेंजेस मोस्टली डेटाला ओरिएंटेड आहेत, की आर्टिफिशियल इंटेलिजन्सला काम करण्यासाठी खूप सगळा डेटा लागतो आणि खूप कॉम्प्लेक्स डेटा लागतो. तर तो डेटा स्पीच फॉर्ममध्ये असू शकतो. जेव्हा आपण Siriशी बोलतो, तेव्हा त्याच्यामध्ये आपण स्पीच इनपुट देतोय. इमेज फॉर्ममध्ये असू शकतं, की फेशियल रिकॉग्निशन करतो तेव्हा इमेज फॉर्ममध्ये असतं. तसंच नॅचरल लँग्वेजेस, जिनोमिक डेटा बऱ्याच प्रकारचा डेटा असतो. आता जिनोम सिक्वेन्सिंग ते कोविड डिटेक्शनसाठी पण करतायत. तुमचं कोविड डिटेक्शन जर तुम्ही जिनोम सिक्वेन्सिंग करून ऑब्झर्व्ह केलं, तर तुम्हाला आयडिया येतं, की कोणता व्हेरियंट कोणत्या एरियामध्ये पसरलेला आहे आणि तो किती वेगाने पुढे आणखीन जास्त पसरू शकतो. तर त्याच्याच बरोबर तर हे जर तुम्ही बघाल तर हे खूप कॉम्प्लेक्स डेटा आहे आणि हा डेटा कलेक्ट करायला खूप रिसोर्सेस लागतात. म्हणून तो एक मोठा चॅलेंज आहे. त्याच्याबरोबर अजून एक मोठा चॅलेंज असा आहे, की त्या डेटाला कोण वापरू शकतं? तर त्याचं जे ॲक्सेस आहे, ॲक्सेस टू डेटा राहायला पाहिजे आणि व्हॉट आर द राइट प्रिमिटिव्हज टू यूज. तर प्रिमिटिव्हज जे आहे ते एक जास्त टेक्निकल कॉन्सेप्ट आहे. तर त्याच्यामध्ये मी काही फार जाणार नाही. त्याच्याच बरोबर डेटा इस ऑफन नॉइजी, अनस्ट्रक्चर्ड अँड हॅज मिसिंग व्हॅल्यूज. म्हणजे जो डेटा आपल्याकडे आहे, आता फेशियल रिकॉग्निशनसाठी माझ्या चेहऱ्याचे सपोज मला 100 फोटो काढून द्यायचे. ते सगळे 100 फोटो काही परफेक्ट स्टुडिओ फोटोसारखे नाही राहणार. काही फोटोजमध्ये लाइटिंग जास्त असेल, काही फोटोजमध्ये चेहरा डार्क दिसतोय, काही फोटोजमध्ये ब्लरी दिसतंय, काही फोटोमध्ये माझा चेहराच नाहीये, ते चुकून एखाद्या खुर्चीचा फोटो येऊन गेला. तर ह्या प्रकारचे जे नॉइजी डेटा किंवा परफेक्ट डेटा नसतो आपल्याकडे. त्याच्यामध्ये बरेच मिसिंग व्हॅल्यूज असतात, त्याच्यामध्ये बरेच इनॅक्युरसीज असतात. तर त्या इनॅक्युरसीज जेवढ्या वाढल्या, तेवढं जास्त आपल्याला डेटा पंच इन करावा लागतो. म्हणून आणि तो डेटा स्ट्रक्चर्ड पण नसतो. तर आता सपोज आपल्याकडे व्यक्तींचे 10,000 फोटो आहेत, वेगवेगळ्या व्यक्तींचे. पण त्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या डेटाला म्हणजे त्या 10,000 फोटोजला सपोज 100 व्यक्तींचे 10,000 फोटोज आहे आपल्याकडे. तर ते 100 व्यक्तींचे जेवढे पण फोटोज आहेत त्यांना एका जागेवरती सपोज एखाद्या फोल्डरमध्ये ठेवणं. ह्या प्रकारचे जे टास्क आहेत, ते काय आपल्याला ऑटोमॅटिक डेटा भेटतो तेव्हा नसतं. तर आपल्याला त्या डेटाला स्ट्रक्चर पण करावं लागतं.
त्याच्याच बरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे कम्प्युटेशनली हार्ड असतं. म्हणजे तुम्हाला प्रोसेसिंग पॉवर जास्त लागते त्याच्यामध्ये. आणि पुढचे जे 1-2 स्टेप्स आहेत ते मी काही जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेन नाही करणार. पण जे लास्ट पॉइंट आहे, त्या अल्गोरिथमला ट्रेन करण्यासाठी तुम्हाला डोमेन स्पेसिफिक नॉलेज लागतं. म्हणजे आता मी कॉम्प्युटर इंजिनिअर आहे. मला आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेव्हलप करता येतं. पण मी काही ॲग्रीकल्चर एक्सपर्ट नाहीये. म्हणून मी जर फक्त माझ्या नॉलेजने एखादं आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टम डेव्हलप केली, तर ती इनॅक्युरेट असेल. बिकॉज आय डोंट नो आर्टिफिशियल इंटेलिजन्स परफेक्टली. तर त्याच्यासाठी आपल्याला डोमेन स्पेसिफिक नॉलेज लागतं. आम्ही आमच्या केसमध्ये ह्या डोमेन स्पेसिफिक नॉलेजसाठी कृषी विज्ञान केंद्र किंवा एस-ए-यूज बरोबर काम करतो. म्हणजे आपल्या ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटी बरोबर काम करतो. कारण की त्या ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटीकडे डोमेन स्पेसिफिक नॉलेज आहे. जसं आमचं फॉर एक्झाम्पल कोकण कृषी विद्यापीठ बरोबर मँगोवरती काम चालू आहे. तर मँगो मधला जो चांगला डेटा किंवा सर्वात जास्त इन्फॉर्मेशन ते के कडे आहे. म्हणून आम्ही के बरोबर काम करतो. त्यांच्याकडून डोमेन स्पेसिफिक नॉलेज घेतो. आमचं डोमेन स्पेसिफिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स नॉलेज वापरतो आणि त्या दोघांना एकत्र आणून आपलं एक इफेक्टिव्ह अल्गोरिदम तयार होतो. फक्त डोमेन स्पेसिफिक नॉलेज असलेल्या व्यक्तीला आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंप्लीटली डेव्हलप करता येत नाहीये आणि फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या एक्सपर्टला ॲग्रीकल्चरचं सोल्युशन डेव्हलप करता नाही येत. म्हणून आपल्याला कोलॅबोरेटिव्ह अप्रोच इथे बघावा लागतो आणि त्याच्याच बरोबर जो डेटा आहे, त्याला कलेक्ट करणं हे खूप टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. तर ते टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस असल्यामुळे त्याच्यात चॅलेंजेस वाढतात. कारण की स्पेशली ॲग्रीकल्चरमध्ये जेव्हा तुमच्याकडे सीझन एका पर्टिक्युलर पिरियडमध्येच असतो आणि त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये एखाद्या पर्टिक्युलर पेस्टचा फक्त एका पर्टिक्युलर एरियामध्ये जेव्हा इन्फेस्टेशन होतं, तेव्हा तुम्हाला जर जाऊन डेटा कलेक्ट करायचा आहे, तर हे सगळे फॅक्टर्स तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात. आणि सपोज एखाद्या सीझनमध्ये डेटा कलेक्शन मिस झालं, तर तुमचं नेक्स्ट डेटा कलेक्शन डायरेक्ट 4 ते 6 महिन्यानंतर असतं. काही-काही केसेसमध्ये डायरेक्ट नेक्स्ट वर्षी नेक्स्ट इयरमध्ये पण असतं. तर ह्या प्रकारचा जो टाईम पिरियड आहे, तो टाईम पिरियड स्टिप्युलेटेड असल्यामुळे आपलं जे ओव्हरऑल सिस्टम डेव्हलपमेंट प्रोसेस असते त्याला वेळ लागतो. तर अगेन हे पॉइंट मेन्शन करायचं कारण असं आहे, की जर तुम्ही एखाद्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टम बरोबर काम करताय, तर तुम्हाला त्याच्यामधले काय चॅलेंजेस आहेत ते माहिती करून घेणं इम्पोर्टंट आहे. म्हणजे तुम्ही तुमचे यू कॅन कॉन्ट्रिब्यूट विथ युअर सोल्युशन्स इन द प्रोसेस. तर त्याच्याबरोबर आता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे कोणकोणते प्रकार आहे ते बघू. ह्याच्यामध्ये वन ऑफ द मोस्ट प्रॉमिसिंग टाइप ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे मशीन लर्निंगचं आहे. ज्याच्यामध्ये मोस्टली पॅटर्न बेस्ड अप्रोच असतो. त्याच्याबद्दल आपण आणखीन डिटेलमध्ये पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. त्याच्याबरोबर नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग असतं. जसं टेक्स्ट जनरेशन, क्वेशन आन्सरिंग. एखादा तुम्ही चॅटबॉट आजकाल बघितले असणार. जर मला Swiggy, Zomato किंवा Uber, Olaला काही कंप्लेंट टाकायची आहे, तर ते एक चॅट मेसेज देतं. त्या चॅट मेसेजला मी जेव्हा मेसेज टाइप करतो, तेव्हा रिप्लाय करणारा ह्युमन नसतो. सुरुवातीला फक्त रोबोट रिप्लाय करतो किंवा त्यांचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिप्लाय करतं. त्या प्रोसेसला जेव्हा मी टेक्स्टच्या बेसिसवरती कन्व्हर्सेशन करतोय एखाद्या मशीन बरोबर आणि ते मशीन मला रिस्पॉन्स देतंय. ते नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग झालं. तसंच काही एक्सपर्ट सिस्टम्स असतात. काही स्पीच बेस्ड असतात. जेव्हा मी बोलून काहीतरी एक्सप्लेन करतो कॉम्प्युटरला आणि ते कॉम्प्युटर बोलून मला उत्तर देतं. ते स्पीच बेस्ड आहे जसं Siri आणि काही व्हिजन बेस्ड आहेत. इमेज रिकग्निशन याच्याबद्दल पण आपण डिटेलमध्ये बोलू. प्लॅनिंग आणि रोबोटिक्स तुम्ही सर्वांनी कदाचित ऐकलं असेल, की ड्रोनमध्ये पण आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरतो. याचं पण मी एक्झाम्पल अजून डिटेलमध्ये देईल. दिस इज जस्ट टू गिव्ह यू एन आयडिया, की कोणकोणत्या प्रकारचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असू शकतं. आणि याचं सिंपल आन्सर असं आहे, की कोणत्याही प्रकारचं जे ह्युमन इंटेलिजन्स आहे, त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आपण कन्व्हर्ट करू शकतो. फक्त त्याची प्रोसेस काही केसेसमध्ये ईझी असते, काही केसेसमध्ये डिफिकल्ट असते. तर मशीन लर्निंग जर आपण बघितलं, जे मी आधी मेन्शन केलं, की सर्वात जास्त प्रॉमिसिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं फील्ड आहे आणि जर तुम्ही रिसर्च पेपर्स बघितले, तर मशीन लर्निंगमध्ये सगळ्यात जास्त रिसर्च पेपर्स तुम्हाला दिसणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे. जर वर्षातून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे 10,000 रिसर्च पेपर पब्लिश होत आहेत, तर त्याच्यातले कमीत कमी 5,000 मशीन लर्निंगवरती असतात. तर दॅट इज जस्ट टू गिव्ह यू एन आयडिया, की किती अग्रेसिव्हली इंडस्ट्री याला अप्रोच करते. तर मशीन लर्निंगमध्ये 3 प्रकारचे लर्निंग असतं ॲक्चुअली. एक असतं सुपरवाइज्ड लर्निंग, एक असतं अनसुपरवाइज्ड लर्निंग आणि एक असतं रिइन्फोर्समेंट लर्निंग. सुपरवाइज्ड लर्निंग जे असतं, ते आपण
कॉम्प्युटरला सर्व गोष्टी सुपरव्हिजनने सांगतो. म्हणजे जर आपण फेशियल रिकग्निशन पण करतोय, तर फेशियल रिकग्निशन दाखवताना जेव्हा आपण खूप सगळा डेटा देतो, त्या खूप सगळ्या डेटामध्ये पण आपण लॉजिक टाकतो. म्हणजे जे आपलं लॉजिक बेस्ड अप्रोच होता आणि रूल बेस्ड अप्रोच होता. त्याचं कॉम्बिनेशन तुम्ही सुपरवाइज्ड लर्निंग असं समजू शकता. अनसुपरवाइज्ड लर्निंग जे असतं त्याच्यामध्ये आपण फक्त डेटा टाकतो. कॉम्प्युटर ऑटोमॅटिक त्याचं काहीतरी एक एनालिसिस करून आपल्याला देतं. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही 0 रूल्स वापरता. फक्त डेटा टाकता आणि त्याच्यातून काहीतरी एक उत्तर आपल्याला भेटतं. तर ते अनसुपरवाइज्ड लर्निंग असतं. त्याच्यामध्ये आपण रूल वगैरे काहीच नाही टाकत. रिइन्फोर्समेंट लर्निंग जे असतं, ते अशा प्रकारचं असतं, की आपण त्याला एक रिवॉर्ड सिस्टम देतो. जेव्हा आपण एखाद्या पेटला आपल्या घरी जर एखादा पेट डॉग असेल, तर त्या डॉगला आपण काही एखादी ट्रिक शिकवत असतो. तर तेव्हा आपण त्याला एक हे देतो, बिस्किट देतो किंवा काहीतरी खायला देतो. आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो, जेव्हा आपण ते ॲनिमल किंवा ह्युमन्समध्ये पण आपण करतो. लहान बाळांना आपण चॉकलेट देतो काही चांगलं केलं तर. तर पॉझिटिव्ह ॲक्शनला रिवॉर्ड द्यायचं आणि निगेटिव्ह ॲक्शनला दंड द्यायचं किंवा काहीतरी पनिशमेंट द्यायची. तर जेव्हा आपण अल्गोरिदमला ह्या पद्धतीने रिवॉर्ड बेस्ड सिस्टमने काहीतरी शिकवतो, तर ते रिइन्फोर्समेंट लर्निंग असतं. परत ह्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये जायची गरज नाही. हे धिस इज जस्ट टू गिव्ह एन आयडिया की कोणकोणत्या प्रकारचे अप्रोचेस ह्याच्यामध्ये असतात. तुम्ही बघू शकता की जसं मी आधी सांगितलं मशीन लर्निंग किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही खूप डायनॅमिक प्रोसेस आहे आणि याच्यामध्ये दररोज काहीतरी नवीन एक अप्रोच येत असतो. म्हणून आतापर्यंत जेवढे पण टाइप्स मी एक्सप्लेन केले, वी आर नॉट लिमिटेड टू दॅट. ते टाइप्स रोज चेंज होत असतात. आता आपण एक स्पेसिफिक एक्झाम्पलला डिटेलमध्ये बघूया. तर ते एक्झाम्पल आहे फेशियल रिकग्निशनचं. जेव्हा आपण खूप सगळा डेटा देतो, तेव्हा ते सिस्टम एक्झॅक्टली काय करतं हे आपण इथे बघू. आपण ह्या प्रकारचा डेटा इनपुट करतो, ज्याच्यामध्ये फक्त चेहरा असतो. फेशियल रिकग्निशनच्या एक्झाम्पलमध्ये आपण सेम हे पेस्ट किंवा डिसीजच्या बद्दल पण समजू शकतो. तर आपण फक्त रॉ डेटा इनपुट करतो. त्या रॉ डेटाचं कॉम्प्युटर काय करतं, की ते त्या रॉ डेटाला सिम्प्लिफाय करतं. तर ह्या प्रकारचं तुम्ही बघू शकता इथे नाकाचे, डोळ्याचे, तोंडाचे फीचर्स दिसताय फक्त. पण एवढा कॉम्प्लेक्स डेटा नाहीये. जितकं सिंपल डेटा आपण वापरू, तेवढं आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्विकली लर्न करतं. कारण की इन्स्टेड ऑफ लुकिंग ॲट 4 मेगापिक्सल म्हणजे 4 मिलियन पिक्सेल्स 40 लाख पिक्सेल्सला बघण्यापेक्षा ते इथे 200 पिक्सेलला बघून आपलं इंटेलिजन्स डेव्हलप करतं. तर ते इंटेलिजन्स अजून जास्त बेटर होतं. तर ते काय करतं, एक सिंपल प्रोसेस वापरून त्या डेटाला सिम्प्लिफाय करतं. ते सिम्प्लिफाय केल्याच्या नंतर सगळ्यात आधी टास्क ते काय करतं, की ह्या फोटोमध्ये बिफोर रिकॉग्नायझिंग हू इट इस, तुम्हाला हे रिकॉग्नाइज करावं लागतं, की ह्या फोटोमध्ये ॲक्चुअल ह्युमन फेस आहे की नाही. मी कुत्र्याचा पण फोटो टाकून फेशियल रिकॉग्निशनसाठी टाकू शकतो. पण ते रिकॉग्नाइज करणार नाही, कारण की इट इस नॉट अ ह्युमन फेस. तर सगळ्यात आधी कॉम्प्युटर जे काम करतं, ते हे चेक करतं, की ह्या फोटोमध्ये ह्युमन फेस आहे की नाही. तर ह्युमन फेसचे फीचर्स त्याने रिकॉग्नाइज केले, की ते असा त्याच्या अराउंड एक बॉक्स तयार करतं आणि आजूबाजूचा डेटा विसरून जातो. फक्त या बॉक्सच्या आतमधल्या डेटाला आता आणखीन डिटेलमध्ये बघतात. मग त्याच्यापुढे ते काय करतात, की ठीक आहे ह्युमन फेस तर डिटेक्ट झालं. म्हणजे ह्युमन फेस डिटेक्शनसाठी कॉम्प्युटरला काय पॅटर्न रिकॉग्नाइज करावं लागतं, की 2 डोळे, 1 नाक आहे, 1 तोंड आहे, 2 कान आहे. ठीक आहे. त्याच्यावर तेवढा बेसिक पॅटर्न त्याने रिकॉग्नाइज केला, की त्याला कळतं, की याच्यामध्ये ह्युमन आहे की नाही. पण तो ह्युमन कोण आहे, हे रिकॉग्नाइज करण्यासाठी अजून जास्त काही पॅटर्न्स ऑब्झर्व्ह करावे लागतात. ह्या पर्टिक्युलर अल्गोरिथममध्ये ह्या अल्गोरिथमने 48 लँडमार्क पॉइंट्स ऑब्झर्व्ह केलेले. म्हणजे हे 48 पॉइंट बेस्ड सिस्टम आहे. म्हणजे हे अल्गोरिदम आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जे आहे, ते 48 पॉइंट्स प्रत्येकाच्या चेहऱ्याचे रिकॉग्नाइज केलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे पॉइंट नंबर 1, पॉइंट 2, पॉइंट 3, पॉइंट 4, पॉइंट 5 अशा प्रकारचे 48 पॉइंट्स त्याने हे केलेले आहेत. आणि ह्या अल्गोरिदमला डेव्हलप करणाऱ्याचं लॉजिक असं होतं आणि हे ॲक्चुअली माझ्याच रिसर्च लॅबने डेव्हलप केलेलं आहे, की ह्या 48 पॉइंट्सला प्रत्येक ह्युमनमध्ये हे 48 पॉइंट्स युनिक असतात.
हे अझम्पशन होतं त्याच्यामध्ये, थिसिस जे आपण बोलतो वाईल डेव्हलपिंग द अल्गोरिदम, की हे 48 पॉइंट्स जर आपण प्रत्येक व्यक्तीचे बघितले तर त्याच्यामध्ये काही ना काही डिफरन्स असतो आणि त्या फक्त 48 पॉइंट्सने आपण ॲक्युरेटली डिफरन्शिएट करू शकतो बिटवीन एनी वन ह्युमन बीइंग ऑन दिस प्लॅनेट विथ एनी अदर ह्युमन बीइंग ऑन दिस प्लॅनेट. तर त्याच्यामध्ये ते काय करतं, की सपोज हे सारंगचा फोटो आहे. तर आपण जेव्हा सारंगचे 100 फोटोज त्याच्यात टाकले किंवा मिहिरचे किंवा अक्षयचे 100 फोटोज टाकलेत, तर ते 100 फोटोजमध्ये हे पॉइंट्स ऑटोमॅटिकली रिकॉग्नाइज करतं, की हे 48 लँडमार्क पॉइंट्स कुठे आहेत आणि त्यांचं एकमेकाशी क्रॉस रेफरन्सिंग पॅटर्न ऑब्झर्व्ह करतं, की सारंगचे 48 पॉइंट्स कसे दिसतात, मिहिरचे 48 पॉइंट्स कसे दिसतात. जेवढे जास्त आपण इमेजेस टाकतो, तेवढं ते पॉइंट्सची ॲक्युरसी वाढत जाते. आणि त्याच्या बेसिसवरती मग ते काय करतं, की चेहरा तर रिकॉग्नाइज झाला. मग त्याच्यातले ते 48 पॉइंट्स ऑब्झर्व्ह करतं आणि मग ते काय करतं, आपल्या लायब्ररीमध्ये जे प्री ट्रेन्ड लायब्ररी असते, ज्याच्यामध्ये आपण इनिशियली ते 100 इमेजेस टाकलेले. तर त्या 100 इमेजेसमध्ये ते बघतं, की ह्या 100 इमेजेस म्हणजे ह्या आपल्या लायब्ररीमध्ये आप हे जे 48 इमेजेस आहेत आपल्या इनपुट इमेजचे, ते कोणत्या मॉडेलशी मॅच करतं. म्हणजे ही जी प्रोसेस आहे, ही तर आपली ड्युरिंग डिप्लॉयमेंट प्रोसेस आहे, की ही इनपुट इमेज टाकली, आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सला विचारतोय, हे कोण आहे? पण ही जी प्रोसेस आहे, ती डेव्हलपमेंटच्या वेळेसची आहे. म्हणजे हे आपण मॉडेल डेव्हलप करतोय. तर मॉडेल डेव्हलप करताना आपल्याला त्याच्यामध्ये एक लायब्ररी तयार करावी लागते. जसं मी सांगितलं, की 100-100 फोटोज टाकून आपल्याला ते मॉडेल तयार करावं लागतं. आणि तसेच सारंगचे 100 फोटोज, मिहिरचे 100 फोटोज, अक्षयचे 100 फोटोज अशी आपण एन नंबर ऑफ लोकांची एक लायब्ररी तयार करतो. कारण की जोपर्यंत एखाद्या व्यक्तीचा फोटो दाखवला नाहीये, तोपर्यंत तो व्यक्ती त्या लायब्ररीमध्येच नाहीये. तर तो व्यक्ती रिकॉग्नाइज व्हायचा प्रश्नच नाही येत. म्हणून कॉम्प्युटर काय करतं किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स अल्गोरिदम काय करतं, ते हे 48 लँडमार्क पॉइंट्स ऑब्झर्व्ह करतं, आयडेंटिफाय करतं ह्या फोटोमध्ये. ते 48 लँडमार्क पॉइंट्स आपल्या लायब्ररीमधल्या कोणत्या व्यक्तीशी मॅच करतं ते बघतं. ते मॅचिंग पण एक पर्सेंटेज असतो आणि त्या पर्सेंटेजने आपली ॲक्युरसी डिफाईन होते. तर जेव्हा एखाद्या व्यक्तीशी एक रिझनेबल अमाउंट ऑफ पर्सेंटेज म्हणजे 70%, 80% पेक्षा जास्त जर हे 48 पॉइंट्स मॅच झाले, की ते आपल्याला फायनल एक आन्सर सांगतं, की धिस पर्सन इज सारंग विथ 80% ॲक्युरसी ओर 90% ॲक्युरसी. फक्त एक एक्झाम्पल देण्यासाठी हा जो अल्गोरिदम आम्ही डेव्हलप केलेला, ह्याची चेहऱ्यांना रिकॉग्नाइज करायची ॲक्युरसी होती 97.5% आणि त्याच्यामध्ये मिनिमम नंबर ऑफ इमेजेस रिक्वायर्ड होते 100. तर एका व्यक्तीचे 100 फोटो टाकले, की ते 97% 0.5 वेळा करेक्ट आन्सर सांगायचं. याच्यावरती माझा एक रिसर्च पेपर पण होता. तर हे तर आता आपण आतापर्यंत बघितलं, की आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे? ॲज अ ब्लँकेट स्टेटमेंट. पण त्याचा आता ॲग्रीकल्चरमध्ये कसं लोकं वापर करतात ह्याच्याबद्दल थोडं आपण बघू. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सध्या ह्या 3 एक्झाम्पलला आपण पिकअप करून एक्झाम्पल्स दाखवू. एक तर आहे ॲग्रीकल्चरल रोबोट्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर खूप जास्त होतोय. त्याच्यानंतर क्रॉप मॉनिटरिंगचे जे प्रोसेसेस आहेत, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर खूप होतोय आणि प्रिडिक्टिव्ह एनालिटिक्स जे आहे, त्याच्यामध्ये पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हेवीली डिप्लॉयमेंट सध्या ॲग्रीकल्चरमध्ये चालू आहे. तर त्याचे काही आपण एक्झाम्पल्स बघू. हे एक एक्झाम्पल आहे एका रोबोटचं, जे वीड कंट्रोल करतं. तर ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, एक कॅमेरा बसवलेला आहे. तर तो कॅमेरा काय करतो ते प्रत्येक प्लांटला चेक करत जातो. या पद्धतीने हे रोबोट मूव्ह करतं फील्डमध्ये आणि ते मूव्ह करताना त्या कॅमेरामध्ये ते कॅप्चर करतं, की हे प्लांट बेसिकली वीड आहे का आपलं जे कल्टिव्हेटेड क्रॉप आहे त्याचं प्लांट आहे. त्याच्यामध्ये आपण जसं चेहऱ्यांना मॉडेल केलेलं, तसं आपण त्या कॅमेराला किंवा त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला ट्रेन करतो, की आपल्याला सपोज भुईमूग किंवा राईस आपण कल्टिव्हेट करतोय. तर राईस कसं दिसतं प्लांट ह्या कॅमेरातून आणि वीड कसं दिसतं ह्या कॅमेरातून. ह्याचं आपण ट्रेनिंग करतो. म्हणजे कॉम्प्युटरला इझिली रिकॉग्नाइज होतं, की आपण जर राईसचं कल्टिव्हेशन करतोय, तर फक्त राईसचं प्लांट दिसायला पाहिजे मला ह्या फील्डमध्ये. जे नाहीये त्याच्यावरती काहीतरी ॲक्शन घ्यायची.
तर त्या पद्धतीचं मॉडेल डेव्हलप करून हे रोबोट बेसिकली फील्डमध्ये रोम करतं, लाईन बाय लाईन स्कॅन करतं आणि ते स्कॅन करताना जेव्हा त्याला एखादं वीड दिसतं, ते ऑटोमॅटिकली त्याच्यावरती स्प्रे करतं किंवा त्याला प्लक आउट करतं. तर हे एक्झाम्पल जे आहे ते तर स्प्रेचं आहे, की ते ऑटोमॅटिकली फक्त त्या ठिकाणी स्प्रे करतं. म्हणजे ह्याच्यामुळे तुम्हाला ॲग्रीकल्चरल बेनिफिट काय होतो, की त्याच्यामध्ये जे केमिकल युसेज आहे, ते सिग्निफिकंटली कमी होतं. कारण की अख्ख्या 1 एकर प्लॉटमध्ये तुम्ही सरसकट पेस्टिसाइड स्प्रे करण्यापेक्षा फक्त वीडच्याच प्लांटच्या वरती डायरेक्ट ॲप्लिकेशन केलं, तर तुमचं रेसिड्यू लेव्हल पण कमी होते, तुमचा खर्च पण कमी होतो इनपुट रिक्वायरमेंटचा आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल तुमचं वीड मॅनेजमेंट पण अजून जास्त ॲक्युरेट होतं. तर याचे काही असे बेनिफिट्स आहेत आणि हे जे आहे ते लाईन बाय लाईन स्कॅनिंग करतं. आता तुम्हाला लाईन बाय लाईन स्कॅनिंग करायला तर खूप वेळ लागू शकतो. म्हणून त्याचा इंडस्ट्रियल स्केलवरती त्यांनी काय केलंय, की ट्रॅक्टरवरती एक 10 लाईन्सचं सिस्टम बनवलेलं आहे, की हे 10 लाईन्स एका वेळेस स्कॅन होतात. सेम प्रोसेस लेफ्ट साइडच्या इमेज सारखी, पण मल्टिप्लाइड बाय 10 आणि ते ट्रॅक्टरने मूव्ह करतात. तर हे काही मला वाटतं हे राईटवालं जे आहे ते वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीने डेव्हलप केलेलं आहे. तर हे वीड कंट्रोलचं एक एक्झाम्पल झालं. असे आपण एक्झाम्पल्स अजून पण बघू शकतो. एक आहे स्मार्ट हार्वेस्टिंगचं. तर हे जे आहे हे आमची एक पार्टनरिंग युनिव्हर्सिटी आहे नेदरलँड्सची. व्हॅन हॉल लायन्स्टाईन आणि वॅगेनिगन युनिव्हर्सिटी. वॅगेनिगन कदाचित आपल्याने ऐकलं पण असेल. तर त्यांनी हे एक सॉफ्ट रोबोट तयार केलंय. हे सॉफ्ट रोबोट काय करतं तुमचं हार्वेस्टिंगमध्ये मदत करतं. पण जे रोबोट आहे दॅट कॅन ओन्ली प्लक द टोमॅटो आउट. बट इट डज नॉट नो वेदर द टोमॅटो इज राइप ऑर नॉट. तर ते रायपनिंग झालंय की नाही हे डिटेक्ट करण्यासाठी त्याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेव्हलप केलंय. आणि तुम्ही इथे बघू शकता, की जसं आपण चेहऱ्याच्या अराउंड ऑटोमॅटिक स्क्वेअर्स केलेले, तसेच इथे टोमॅटोच्या अराउंड स्क्वेअर झालेले आहेत. आणि इथे तुम्हाला त्याचं हार्वेस्ट त्याचं रायपनिंग स्टेज दिसतंय. म्हणजे जिथे 100% दिलंय, फक्त त्या वाल्यांना हे रोबोट जाऊन मग प्लक आउट करेल. ज्याचे हार्वेस्टिंगसाठी रायपनिंग झालेलं नाहीये इनफ, त्यांना ते हार्वेस्ट नाही करणार आणि याच्यामुळे नेदरलँड्सचं जे आहे ते आउटपुट खूप जास्त आहे आणि आउटपुट पर स्क्वेअर मीटर खूप जास्त त्यांनी इन्क्रीज केलेलं आहे ह्या पद्धतीचं मायक्रो लेव्हल मॅनेजमेंट करून. आपण कसं डिसाईड करतो, की आज हा प्लॉट मला हार्वेस्ट करायचा आहे. म्हणजे आपण एका अंदाजाने डिसाईड करतो, की हा प्लॉट हार्वेस्टला आलाय की नाही आणि मग एकाच वेळेस अख्खा प्लॉट हार्वेस्ट करतो. पण ते एकाच वेळेस अख्खा प्लॉट हार्वेस्ट केला, की तुमचा 1 नंबरचा माल किंवा 2 नंबरचा मालमध्ये 2 नंबरचा माल जास्त निघतो. कारण की तुमचं इट्स नॉट परफेक्टली हार्वेस्टेड ॲट द परफेक्ट टाईम. तेच जर तुम्ही आणखीन जास्त डिटेलमध्ये केलं, हे तुम्ही ग्रेप फार्मर्समध्ये बघू शकता, की ग्रेप फार्मर्स कसं करतात, प्लॉटचे प्लॉट नाही करत, ते लाईन बाय लाईन हार्वेस्टिंग करतात बऱ्याच वेळा, की आज मी ह्या 3 लाईन्सचं हार्वेस्ट करतोय. तर ते लाईन्स किंवा रोजच्या लेव्हलला जर तुम्ही हार्वेस्टिंग केलं, तर तुम्ही बघू शकता, की त्यांचं प्रॉडक्ट क्वालिटी जास्त बेटर असते आणि त्याच्यामुळे त्यांना रेट पण चांगला भेटतो. तेच अ, ह्या नेदरलँड्सच्या लोकांनी काय केलंय, की लाईनच्या पेक्षा प्लांट बाय प्लांट आणि हे तर प्लांट बाय प्लांट पण नाही, धिस इज ॲट टोमॅटो टू टोमॅटो लेव्हल. म्हणजे प्रत्येक टोमॅटो जो आहे तो परफेक्ट रायपनिंग झाल्यानंतरच हार्वेस्ट होईल. हे इंडियाच्या कॉन्टेक्स्टमध्ये किती प्रॅक्टिकल आहे किंवा किती नाही दॅट इज अ डिफरंट पॉइंट. पण पॉइंट असा आहे, की तुम्ही ह्या लेव्हलचं मायक्रो लेव्हल एनालिसिस करू शकता. आणि त्याच्यामध्ये आपण जेव्हा एखाद्या लेबररला ट्रेन करतो, त्या लेबररला आपण ह्याच पद्धतीने एक्सप्लेन करतो. तर हे ऑटोमेशनची पण प्रोसेस आहे आणि लॉजिक आणि रूल बेस्ड अप्रोचचा पण एक्झाम्पल आहे हा. तर हे खूप प्रॉमिसिंग टूल आहे ॲक्चुअली. तुम्ही त्याच्याबद्दल अजून ऑनलाईन पण वाचू शकता. तिथे डॉक्टर चौहान म्हणून आहेत. ते आमचे एडवायझर पण आहेत. त्यांनी हे सिस्टम डेव्हलप केलेलं आहे. तर ह्या प्रकारचा आपण स्मार्ट हार्वेस्टिंगसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतोय सध्या जगभरामध्ये ऑलरेडी करतोय. त्याचं इंडियामध्ये कसं ॲप्लिकेशन होऊ शकतं याच्याबद्दल आणखीन आपण डिस्कस करू शकतो. इथे आपण बघू शकतो, की डिसीज डिटेक्शनसाठी पण ह्याचा वापर गेलेला आहे. जसं आपण फेशियल रिकग्निशन केलं एन नंबर ऑफ इमेजेसने, तशा प्रकारचे एन नंबर ऑफ इमेजेस इथे इनपुट केले गेलेत. आणि त्याच्या बेसिसवरती जे डिसीजेस आहेत, त्यांना ऑटोमॅटिक डिटेक्शन केलेलं आपण इथे बघू शकतो.
हे जिथे प्रॉब्लेमॅटिक एरिया दिसतो त्या प्रॉब्लेमॅटिक एरियाला हायलाइट केलेलं आहे. काही केसेसमध्ये आपण अख्ख्या प्लांटला पण करू शकतो. तर दिस इज ॲट अ लीफ लेव्हल. आपण हे सेम गोष्ट प्लांट लेव्हलला पण करू शकतो. ते आपल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अप्रोचवरती डिपेंड करतं. तसंच जे मी ड्रोन स्प्रिंगचं बोललं. आता ड्रोनचं स्मार्ट स्प्रिंग आपण बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल. महिंद्रा याच्यामध्ये बऱ्यापैकी काम करते आणि अजून पण काही कंपनीज याच्यामध्ये काम करतात. तर हे सिस्टम काय करतं, की त्यांनी ड्रोनवरती कॅमेराज बसवलेले आहेत. त्या कॅमेराजने ते अख्खा प्लॉट जो आहे तो स्कॅन करतं. ते स्कॅनिंगमध्ये ते ऑब्झर्व्ह करतं, की कोणत्या एरियामध्ये प्रॉब्लेम आहे आणि ज्या एरियामध्ये प्रॉब्लेम आहे फक्त तिथे स्प्रिंग करतं. तर जे आपण वीडवालं एक्झाम्पल बघितलं लाईन बाय लाईन, हे त्याचं जास्त इंडस्ट्रियल स्किलचं एक्झाम्पल आपण बघू शकतो. प्रोसेस सेम आहे. तुम्ही इथे बघू शकता, की ते स्प्रेइंग फक्त ज्या ठिकाणी प्रॉब्लेम आयडेंटिफाय झालाय, फक्त तिथे स्प्रेइंग करतं. पण याचं पण इंडियामध्ये किती ॲप्लिकेबिलिटी होऊ शकते ते क्वेशनेबल आहे. कारण की इंडियामध्ये एक तर आपल्याकडे ड्रोनचे लॉज एंड रेग्युलेशन्स अजून कंप्लीटली डिफाईन्ड नाहीयेत. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्किल्ड लेबरची पण खूप गरज असते. कारण की ड्रोन कोणी पण नाही उडवू शकत. त्याच्यासाठी ड्रोन पायलट असतो. त्या ड्रोन पायलटचा लायसन्स पण असतो. जसं आपल्या रेग्युलर पायलटचा लायसन्स असतो. तर ती एक कॉम्प्लेक्स प्रोसेस असते आणि ते किती फिजिबल आहे दॅट्स अ डिफरंट पॉइंट. पण हे एक आपण एक्झाम्पल बघू शकतो जे ऑलरेडी जगभरामध्ये करंटली वापरलं जातं. तर ह्या टेक्नॉलॉजीला इंडियामध्ये आणण्यासाठी आम्ही काही 4 पॉइंट्स ऑब्झर्व्ह केलेत. आतापर्यंत जे आपण एक्झाम्पल्स बघितले, त्याच्यामध्ये बरेच एक्झाम्पल प्रॉमिसिंग आहेत. पण ते प्रॉमिसिंग एक्झाम्पल्स आपल्याला किती ॲप्लिकेबल आहे, हे आपल्याला सर्वांना कदाचित वाटत असेल, की हे सगळं ठीक आहे, पण आपल्या इथे कोण वापरणार? तर त्याच्यासाठी जे आन्सर आहे, ते आम्ही 4 पॉइंट एक ऑब्झर्व्ह केलेत, की एक तर ते अफोर्डेबल राहिलं पाहिजे. त्याची कॉस्ट ऑफ डिप्लॉयमेंट जी आहे, ती रिझनेबल राहायला पाहिजे. म्हणजे काही लाखात न असता काही हजारामध्ये आपण कसं आणू शकतो, त्याची डिप्लॉयमेंट कॉस्ट. तर ती अफोर्डेबिलिटी एक इम्पोर्टंट फॅक्टर आहे. दुसरं स्केलेबिलिटी आहे. स्केलेबिलिटीमध्ये 2 फॅक्टर्स आहेत ॲक्चुअली. एक तर स्केलेबिलिटी इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ फार्मर्स अँड स्केलेबिलिटी इन टर्म्स ऑफ साइज ऑफ फार्म. म्हणजे आता जे आपण एक्झाम्पल बघितलं ड्रोनचं, ते तुमचं कसं एक 100 एकर, 200 एकर जर एक प्लॉट असेल, तर त्या प्रकारचं स्कॅनिंग करायला ते परवडू शकतं. जर तुम्हाला तेच ॲप्लिकेशन एक 20 गुंठ्याच्या प्लॉटवरती करायचंय, जे एक रिअलिस्टिक साइज आहे ऑफ अ फार्म इन इंडिया. तर तुम्ही 20-20 गुंठ्याचं करत गेलं, तर ते ड्रोनचं टेक ऑफ आणि लँडिंगमध्ये जास्त वेळ जाईल त्या ड्रोनच्या स्कॅनिंगपेक्षा. तर ते किती स्केलेबल आहे इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये ते आपल्याला फॅक्टर इन करावं लागतं. तसंच जे अ, काम बाकीच्या देशांमध्ये होतं, त्याच्यामध्ये अझम्पशन असं असतं सिस्टम डेव्हलप करतानाच, की एक वी हॅव एन नंबर ऑफ फार्मर्स. इंडियामध्ये जे आहे ते एन नंबर पेक्षा इट इज युजुअली 1000 एन और 100,000 एन टाइम्स द नंबर ऑफ फार्मर्स. म्हणजे आपल्याकडे फार्मर जास्त आहे आणि लँड कमी आहे. तर ते त्या प्रकारचं पण एक स्केलेबिलिटी बघावी लागते, की हे इंडिव्हिज्युअल फार्मर लेव्हलला कसं बेनिफिशियल होऊ शकतं. त्याच्यानंतर इट नीड्स टू बी गिअर टुवर्ड्स इंडियन पीपल अँड इंडियन मार्केट. म्हणजे तुमचं जे सोल्युशन्स आहेत. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही शुगरकेनमध्ये हे जे मी ड्रोनचं एक्झाम्पल दाखवलं तसं ड्रोनचे काही वापर सध्या शुगरकेनमध्ये ब्राझीलमध्ये होतो. पण ब्राझीलमधलं स्कॅनिंग, ब्राझीलमधले पेस्ट आणि डिसीजचे व्हरायटीज, ब्राझीलमधलं ओव्हरऑल कॉन्टेक्स्ट हे इंडियापेक्षा खूप डिफरंट. म्हणून तिथलं जे सिस्टम आहे त्याला डायरेक्ट उचलून आपण इंडियात वापरू नाही शकत. त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन करावे लागतात, कस्टमायझेशन्स करावे लागतात, जे इंडियन कॉन्टेक्स्टला असतात. तर ते इट हॅज टू बी गिअर्ड टुवर्ड्स इंडियन पीपल अँड इंडियन आणि इट हॅज टू बी नीड बेस्ड रादर दॅन वॉन्ट बेस्ड. जसं आपण ते नेदरलँड्सचं सॉफ्ट रोबोटिक्सचं एक्झाम्पल बघितलं. म्हणजे त्याची किती नीड आहे ते एक इव्हॅल्युएट करणं गरजेचं आहे. कारण की त्याच्यामध्ये आपण जेव्हा एखाद्या टेक्नॉलॉजीमध्ये इन्व्हेस्ट करतो, तर त्याच्यात रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आपल्याला कसं भेटतंय, किती त्याचं पेबॅक पिरियड ते फॅक्टर इन करणं गरजेचं आहे. तर हे आतापर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल होतं. आता
आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये यु नो वाय एम आय टॉकिंग टू यू, कारण की माझं रिसर्च जे आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये होतं आणि त्याच्यापेक्षा एक नेक्स्ट स्टेप आम्ही घेतलेली, ज्याला ह्युमनिस्टिक इंटेलिजन्स बोलू शकतो आपण. म्हणजे ह्युमन आणि मशीनला एकत्र आणून आपण एक सिस्टम तयार करायची. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय असतं, मशीनमध्ये आपण काय करतो, सेन्सर्स असतात आणि ऍक्च्युएटर्स असतात. बरोबर. सेन्सर म्हणजे एखादा कॅमेरा असतो, ऍक्च्युएटर म्हणजे आपल्याकडे एखादं मोटर असते. तसंच ह्युमन मध्ये पण सेन्सर्स असतात आणि इफेक्टर्स असतात. सेन्सर्स म्हणजे माझे डोळे आणि इफेक्टर म्हणजे माझे हात, जे ऍक्शन करू शकतात. तर आपण ऑब्झर्व्ह कराल, की जेव्हा आपण कॅमेराबद्दल बोलतो, तर काही कॅमेराज जे आहे ते कधीही आपल्या डोळ्याच्या लेव्हलच्या रेझोल्यूशनला सध्या तरी नाही येऊ शकत. म्हणजे ज्या गोष्टी आपल्या डोळ्याला क्लिअरली दिसतात, त्या कॅमेराला बऱ्याचशा वेळा क्लिअरली दिसत नाही. पण तसंच सेम आपल्याबरोबर पण होतं. आता माझ्या फोनमधून चंद्राचे फोटोज येतात एकदम क्लिअर. ते माझ्या डोळ्याने इतके क्लिअरली दिसत नाही. कारण की त्या प्रकारचं कॅपॅबिलिटी आपण मशीनमध्ये दिलेली आहे. ती कॅपॅबिलिटी ह्युमन्सची नाहीये. तर आपण बघू शकतो, की काही कॉम्प्लिमेंटिंग फॅक्टर्स आहेत. काही गोष्टींमध्ये ह्युमन बेटर आहे, काही गोष्टींमध्ये मशीन बेटर आहे. इंटेलिजन्समध्ये जर आपण बघितलं, तर ज्या गोष्टीला आपल्याला ट्रेन करायला आर्टिफिशियल इंटेलिजन्सला सपोज 10,000 फोटोज लागतात. ते एखादा व्यक्ती फक्त 100 फोटोजमध्ये पण शिकू शकतो. कारण की ह्युमन ब्रेनमध्ये इंट्युशन आहे, व्हिच इज फार सुपिरियर दॅन आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर ह्याच्यामध्ये आम्ही काय केलं, की ह्युमन आणि मशीनला एकत्र आपण आणून एक फ्युज्ड सिस्टम कसं बनवू शकतो. तर त्याला आम्ही नाव दिलं ह्युमनिस्टिक इंटेलिजन्स. याचं आविष्कार आम्ही केलेला. आणि इथे तुम्ही व्हेलन्स म्हणजे बेसिकली साइट, तर त्याच्याबद्दल मी काही जास्त डिटेलमध्ये जाणार नाही. पण हे ह्याचे काही आमचे इनोव्हेशन्सचे एक्झाम्पल्स मी दाखवतो आणि याचा आम्ही ॲक्चुअली एक्झॅक्टली सेम टेक्नॉलॉजीचा वापर ॲग्रीकल्चरमध्ये पण करतोय. तर आपण सर्वांनी वेल्डिंग बघितली असेल. आपल्याला डोळ्याने वेल्डिंग बघणं इम्पॉसिबल आहे. कारण की ते आपल्या डोळ्याला डॅमेज करतं. पण आपण आजपर्यंत जे ट्रेडिशनल सोल्युशन वापरले, त्याच्यामध्ये आपण डार्कनिंग ग्लासेस वापरतो. तर ते डार्कनिंग ग्लासेसमुळे आपल्याला असं चित्र दिसतं. बॉटम राइटला मी जे हायलाइट करतोय तसं. कंप्लीट डार्कनेस आणि फक्त एक ब्राईट स्पॉट. तुम्ही वेल्डिंग गॉगल जर कधी घातला असेल, तर तुम्हाला असं चित्र दिसतं. तर आम्ही काय केलं, की त्याच्यामध्ये सर्वात आधी तर सेन्सरची कॅपॅबिलिटी बेटर केली. तर आमच्या कॅमेरा सिस्टममधून ह्या प्रकारचं क्लॅरिटी येते वेल्डिंगमध्ये. तर हे जे तुम्हाला फक्त आधी एवढं दिसत होतं, त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला आजूबाजूच्या पण गोष्टी एकदम क्लिअरली दिसतात. तर आम्ही काय केलं, सेन्सरची कॅपॅबिलिटी बेटर केली आणि मग त्या सेन्सरला आपल्या डोळ्यावरती टाकलं. म्हणजे आम्ही काही स्मार्ट चष्मे बनवले. त्या स्मार्ट चष्म्यामध्ये ते सेन्सर आम्ही इंटिग्रेट केले आणि त्याच्यामुळे जे आहे, की माणसाला जे आधी दिसत नव्हतं, वेदर विथ डार्कनिंग गॉगल्स ऑर विथ हिज नेकेड आय, ते आता त्या माणसाला एकदम क्लिअरली दिसायला लागलं आणि ते एकदा क्लिअरली दिसायला लागलं, की आम्ही त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स एम्बेड केलं. तर आता तुम्ही इथे बघू शकता, की हे बाय द वे लाईव्ह व्ह्यू आहे. आमच्या चष्म्यामधून जेव्हा मी रिसर्च करायचो, तेव्हा आम्ही हा चष्मा तयार केलेला आहे आणि त्या चष्म्यामधून ॲक्चुअल लाईव्ह वेल्डिंगचा हे व्ह्यू आहे. तर ते वेल्डरला काय दिसतं, ह्या प्रकारचा एक ग्रीन सर्कल दिसतो. तो सर्कल जेव्हा ग्रीन आहे, म्हणजे वेल्डिंग बरोबर चालू आहे. तो सर्कल जेव्हा लाल होतो, म्हणजे वेल्डिंग चुकीचं चालू आहे. तर ह्याच्यामध्ये जसं मी आधी एक्सप्लेन केलं, आधीच्या इनिशियल स्लाइड्समध्ये, की वेगवेगळ्या प्रकारचा डेटा असतो आणि तो कॉम्प्लेक्स डेटा असतो. तर ते रूल बेस्ड अप्रोच आम्ही इथे वापरलंय. तर तुम्ही इथे ऑब्झर्व्ह करू शकता, की काही पॅरामीटर्स लाईव्ह मॉनिटर होत आहे. एक तर आहे वेल्ड करंट, एक आहे वेल्ड फ्रिक्वेन्सी, एक आहे आर्क लेंथ, म्हणजे हे वेल्डिंगचा आर्क केवढा आहे, ॲक्चुअल पोझिशन आणि डिझायर्ड पोझिशन कशी चालू आहे आणि अजून एक फॅक्टर आहे जो इथे दाखवला नाहीये, दॅट इज साइज ऑफ बल्ब. म्हणजे जेव्हा आपण वेल्डिंग करतो तेव्हा एक बल्ब असतो, बबल सारखा आणि त्या बल्बच्या साइजच्या बेसिसवरती आपल्या वेल्डिंगची क्वालिटी डिफाईन होते. इथे तुम्ही बघू शकता, की हे ग्रीन होता-होता मध्येच रेड होतं. जेव्हा ते रेड होतं, तेव्हा ते आपल्याला काही एक वॉर्निंग पण दाखवतं आणि सॉरी. जेव्हा ते रेड होतं, तेव्हा आपल्याला काही वॉर्निंग पण ऑब्झर्व्ह करतं. तर लाईव्ह व्ह्यूमध्ये ते आपल्याला सांगतं, की टंगस्टन इज टू क्लोज. म्हणजे काहीतरी चुकीचं झालंय आणि ते काय चुकीचं झालंय ते पण आपल्याला लाईव्ह डेमॉन्स्ट्रेट करून दाखवतं. आणि इथे तुम्ही बघाल, की जेव्हा ग्रीन होतं,
तेव्हा वेल्ड एकदम क्लिअर आलंय. ज्या पॉइंटला लाल झालं तिथे वेल्डमध्ये हा बल्ज आलाय. पुढे जाऊन ह्या बल्जचा फ्रॅक्चर होतो वेल्डमध्ये. तर ह्या प्रकारचं इनोव्हेशन आणून वेल्डिंगला आणखीन बेटर करायचा प्रयत्न केला. तुम्ही इथे ऑब्झर्व करू शकता की इथे पण ह्या पॉइंटला पण लाल झालेलं. तर तिथे पण तुम्हाला एक बल्ज सॉरी. आणि त्याचं सोल्युशन काय आहे की वेल्ड करताना आता इथे तुम्ही ऑब्झर्व केलं की ते लाल झालेलं. आणि जर आपण वेल्डरला हा फीडबॅक लाईव्ह व्ह्यू मध्ये देऊ शकलो चष्म्याच्या थ्रू, तर त्या हेडसेट किंवा चष्म्याच्या मुळे त्या वेल्डरला इमिजिएटली कळतं की इथे काहीतरी मिस्टेक आहे. आणि पुढे जाऊन त्या वेल्डला ग्राइंड करून रिवेल्ड करण्यापेक्षा तो आता बघा आपलं सिस्टम मागे आणेल आणि लगेच त्याने फिक्स केलं आणि आता तिथे काहीच बल्जेस नाहीत. तर ह्या प्रकारचं इनोव्हेशन आपण वेल्डिंगमध्ये वापरू शकतो. आणि तेच प्रकारचं इनोव्हेशन आता आम्ही ऍग्रीकल्चरमध्ये वापरतोय, ज्याच्यामध्ये आपल्याला इन रिअल टाइम कुठे पेस्ट आहे, कुठे डिसीज आहे आणि तो कोणता पेस्ट किंवा डिसीज आहे आणि त्या पेस्ट आणि डिसीजला काय उपाय करायला पाहिजे, हे सगळं लाईव्ह ऑन फील्ड आपण सोल्युशन देऊ शकतो. याच्यामध्ये आम्ही काही सोल्युशन डेव्हलप केले स्पेसिफिकली फार्मरच्या रिक्वेस्टवरती. एक त्याच्यातलं एक्झाम्पल आहे बर्ड टेस्टिंगचा. तर आपण काडी तपासणी करतो ग्रेप्समध्ये, बरोबर? ती काडी तपासणी करायला आपण त्या काडीला लॅबमध्ये पाठवतो. ती लॅबमध्ये काडी तपासणी होऊन आपल्याला रिझल्ट येतो. पण त्या पूर्ण प्रोसेसमध्ये कधी-कधी 1 ते 2 आठवडे जातात. आणि काही केसेसमध्ये तर 2 आठवड्यापेक्षा जास्त जातं. जेव्हा त्यांची प्रूनिंगची वेळ पण कधी-कधी निघून जाते. प्लस त्याच्यामध्ये अजून एक जी प्रॉब्लेम येते ती अशी आहे, की काडी कोणाची जाते आणि रिझल्ट कोणाचा तरी दुसऱ्याचाच येतो. कारण की त्या काडींमध्ये मिक्सिंग होतं. तर ह्याचं सोल्युशन आम्ही असं केलं, की आमच्या चष्म्यामध्ये आम्ही ब हे बर्ड टेस्टिंगचं सिस्टम इंटिग्रेट केली आहे, की तुम्ही फील्डवरतीच हा चष्मा घालून जायचा. एका ऍग्रीकल्चरल स्काउटने. तो स्काउट तिथे फील्डवरतीच चिरा मारेल. तिथे म्हणजे आमच्या डिव्हाइसने त्याचं स्कॅनिंग करेल आणि तो चिरा मारल्यावरती त्याला इमिजिएटली तिथे कळेल, की बर्डमध्ये किती घड आहेत, ते घड फ्रुटफुल आहेत का नाही आहेत आणि का त्याच्यामध्ये अँथ्रॅकनोज झालेलं आहे. आणि ते लाईव्ह जेव्हा होत जातं, तेव्हा तो फील्डमध्ये फिरून आल्यानंतर विदिन अ फ्यू मिनिट्स तो शेतकऱ्याला सांगू शकतो, की ह्या-ह्या लाईन्समध्ये ह्या-ह्या प्रकारचं प्रूनिंग करायची गरज आहे. म्हणजे ज्या गोष्टीसाठी 2 आठवडे लागत होते, त्याला आता आपण तुम्ही विदिन अ फ्यू मिनिट्स मध्ये आणलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ॲक्युरसी पण आहे, कारण की शेतावरतीच असताना जेव्हा तुम्ही चिरा मारता, तेव्हा ते काडी मिक्सिंग व्हायचा आणि कोणाच्या तरी दुसऱ्या काडीचा रिझल्ट यायचा प्रश्नच येत नाही. तर ते शेतकऱ्याला खूप बेनिफिशियल होतं आणि एकदम रिअल टाईम त्याच्यामध्ये सोल्युशन ते दिसतं. हे काम सध्या आम्ही एम-आय-डी-बी-एस म्हणजे द्राक्ष बागायतदार संघाबरोबर केलेलं आहे. ही रिक्वायरमेंटच आम्हाला ॲक्चुअली द्राक्ष बागायतदार संघाकडून आलेली. दुसरं जे जसं मी सांगितलं, की फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही, तर त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला ह्युमन बरोबर कसं इंटिग्रेट करायचं. तर ह्या प्रकारचे आम्ही चष्मे सुरुवातीला बनवलेले. याच्यात तुम्ही बघू शकता, की आम्ही सेन्सर इथे इंटिग्रेट केलेला आहे. आणि त्या सेन्सरचा डेटा जो आहे, तो मला इथे ह्या डिस्प्लेमध्ये डोळ्यात दिसतो. आणि हे कॉम्प्युटिंग पॉवरने लाईव्ह मला सोल्युशन भेटतं. तर कॉम्प्युटर इंटेलिजन्स बरोबर ह्युमन इंटेलिजन्स पण आपण इमिजिएटली फीडबॅकमध्ये आणू शकतो आणि त्याच्यामुळे ते सिस्टम अजून बेटर होतं. हे ह्युमनिस्टिक इंटेलिजन्सचे मी एक्झाम्पल्स तुम्हाला याच्यासाठी दाखवतोय आणि आमचा अप्रोच पण ॲज अ ऑर्गनायझेशन आम्ही हे चष्म्यांचा अप्रोच का बरं वापरलाय ड्रोन किंवा अशा दुसऱ्या प्रकारच्या सोल्युशन पेक्षा. तर जेव्हा तुम्ही ड्रोन वापरता आणि त्या ड्रोनने सपोज 500 एकर एकाच वेळेस स्कॅन करता किंवा 500 एकरावरती एकाच वेळेस स्प्रे करता. तर त्या 500 एकरावरती जे लेबर काम करत होतं त्यांना तुम्ही जॉबलेस करून टाकता. म्हणजे ते जे लोकं त्याच्यावरती डिपेंडंट होते त्यांचं लाईव्हलीहूड लॉस इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन याला लाईव्हलीहूड लॉस म्हणून एक फॅक्टर कन्सिडर करतात. सो इट इस लीडिंग टू लाईव्हलीहूड लॉस. जेव्हा तुम्ही ह्या प्रकारचे चष्मे किंवा एनी सिस्टम ज्याच्यामध्ये ह्युमन इनपुट पण रिक्वायर्ड आहे असं डिझाइन करतात. तेव्हा त्या सिस्टममध्ये लाईव्हलीहूड लॉस होत नाही आणि त्याच्यामुळे जे आहे ते लोकांना स्किल डेव्हलपमेंट भेटतं. म्हणजे एखाद्या लेबररला आपण याच्याने ॲग्रोनॉमिस्ट पी-एच-डी ॲग्रोनॉमिस्टचं इंटेलिजन्स देऊ शकतो. थस इम्प्रूव्हिंग द इंटेलिजन्स ऑफ समवन अँड रिमूव्हिंग द क्लास डिव्हाईड. तर हे जे अप्रोच आहे याच्यासाठी आम्हाला वर्ल्ड बँकेने टॉप इनोव्हेटर अवॉर्ड पण दिलेलं. इथे तुम्ही हे बघू शकता, की आम्ही जे चष्मे बनवलेले ते सुरुवातीला कसे होते आणि कसे डेव्हलप झालेले. तर हे माझे मेंटॉर आहेत प्रोफेसर स्टीव्ह मॅन. त्यांनी 1970s मध्ये ही फील्ड इन्व्हेंट केलेली. आणि त्याचं पुढे मग आम्ही 2020 वालं जे आहे, हे माझ्या टीमने
इनोव्हेट केलेलं आणि याच्यासाठी जपानमध्ये आम्हाला मोस्ट फ्युचरिस्टिक अवॉर्ड पण भेटलेलं. तर इथे तुम्ही बघू शकता की ह्या प्रकारचं सिस्टम इंटिग्रेशन आपण ह्युमनला इन्व्हॉल्व करून करतो. आणि त्याच्यामुळे ह्युमनचे कॅपेबिलिटीज आपण इम्प्रूव्ह करू शकतो बाय युजिंग टेक्नॉलॉजी ॲज अ फोर्स मल्टिप्लायर रादर दॅन टेक्नॉलॉजी ॲज समथिंग दॅट एलिमिनेट्स ह्युमन कॅपेबिलिटीज. इथे तुम्ही बघू शकता की त्याला काय दिसतंय सिस्टममध्ये. हे सेम लाईव्ह व्ह्यू मध्ये त्यांना ऑब्झर्व होतं आणि याच्यामुळे जे ह्युमनला न दिसणारे इनपुट्स आहे ते पण आपल्याला क्लिअरली दिसतात, ज्याला आपण स्ट्रेस डिटेक्शन बोलतो. या फील्डला ऍक्च्युली प्लांट फिनॉमिक्स बोललं जातं आणि प्लांट फिनॉमिक्सचे सध्या भारतामध्ये 2च सेंटर आहेत. एक आहे IIRI पुसामध्ये, नानाजी देशमुख प्लांट फिनॉमिक्स सेंटर, आणि दुसरं आहे नियाझम बारामतीमध्ये, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एबायोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट बारामती, जे ICARचं इन्स्टिट्यूट आहे. ते दोन्ही इन्स्टिट्यूट बरोबर आम्ही ऍक्च्युली पार्टनर आहोत. तसंच अजून एक इनोव्हेशन आम्ही तयार केलेलं, जे सॉफ्ट टॉईज मध्ये किंवा एक कोणत्याही प्रकारचं हिडन रेकॉर्डिंग डिव्हाइसेस आहेत त्यांना डिटेक्ट करतात. आणि ह्या सॉफ्ट टॉय मध्ये आम्ही एक ऍक्च्युली मायक्रोफोन लपवलेला आहे. तो मायक्रोफोन ऍक्च्युली ह्युमन साऊंड पण नाही ऐकत आहे, ते अल्ट्रासॉनिक साऊंड ऐकतं आणि त्याचं डिटेक्शन इथे आपण होताना बघू शकतो. ते लाईव्ह आपल्याला डिटेक्ट होऊन दाखवतं. त्याला आम्ही बग स्वीपर बोलतो. जसं तुम्ही आधीच्या जेम्स बॉन्ड मूव्हीज मध्ये बघितलं असेल की जेम्स बॉन्ड येऊन चेक करायचा की कुठे कुठे रेकॉर्डिंग डिव्हाइसेस आहेत आणि ते डिटेक्ट झाल्यानंतर ते रेकॉर्डिंग डिव्हाइसेस काढायचा. तर ते सेम प्रकारचं टेक्नॉलॉजी इथे डेव्हलप केलेली आहे. याच्यासाठी आम्हाला डिस्कवरी सायन्स चॅनलने पण इंटरव्ह्यू केलेलं आणि हे सध्याच्या पेगाससच्या याच्यामध्ये खूप जास्त पिकअप होतंय आणि आम्हाला बऱ्याच लोकांनी ऍक्च्युली इंटरव्ह्यू पण केलंय हे पेगाससच्या कॉन्टेक्स्ट मध्ये याचा वापर कसा केला जाऊ शकतो त्याच्याबद्दल. याचा ऍग्रिकल्चर मध्ये कसा युज होऊ शकतो की हे जे तुम्हाला दिसतंय ही 40 किलो हर्ट्झची ऑडिओ फ्रिक्वेन्सी आहे, जे हे मायक्रोफोन ऐकतंय. ह्याच प्रकारचं जे पेस्ट डिटेक्शन आहे, पेस्ट जे आहे ते मीटिंग साऊंड, म्हणजे पेस्टचे मीटिंग साऊंड जे आहे ते अल्ट्रासॉनिक रेंज मध्ये असतात मोस्टली. तर ह्या प्रकारचं सिस्टम वापरून आम्ही ऍक्च्युली पेस्टचं मुव्हमेंट डिटेक्ट करतोय. हे काम पण आम्ही सध्या KKV बरोबर करतोय, KKV दापोली सोबत. आणि त्याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व करू शकता की एखाद्या पेस्टचा मीटिंग साऊंड जो आपल्याला ऍज अ ह्युमन बिंग ऐकू नाही येत, तो आपण पहिले तर डिटेक्ट करतो, म्हणून आपल्याला क्विकर डिटेक्शन होतं. सेकंडली त्या डिटेक्शन मध्ये ऍट द सेम टाइम आपल्याला हे पण कळतं की आजूबाजूला किती पेस्ट आहेत आणि ते किती डिस्टन्स वरती आहे, ते सिग्नलच्या स्ट्रेंथला ऑब्झर्व करून. तुम्ही इथे बघू शकता की हे डिव्हाइस जवळ आलं की आपल्याला हायर सिग्नल भेटतो, लांब गेलं की लोअर सिग्नल भेटतो. सिग्नलच्या स्ट्रेंथ वरती आपण बघू शकतो की पेस्ट किती डिस्टन्स वरती आहे. तर ह्याच्याने पेस्टचं मुव्हमेंट पण ट्रॅक करता येऊ शकते आणि त्याच्यावरती आम्ही सध्या काम करतोय. आणि हे शुगर केन मध्ये जे हुमणी पेस्टचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये याचं खूप प्रॉमिसिंग सोल्युशन निघू शकतं असं आम्हाला ऑब्झर्व झालेलं. सेम काम आम्ही ऍक्च्युली ग्रॅव्हिटेशनल वेव्हचं जे नोबेल प्राइज विनिंग डिस्कव्हरी होती त्याच्यामध्ये पण आम्ही थोडं एफर्ट टाकलेलं आणि त्यांना असिस्ट केलेलं. याचे काही आम्ही आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे मेथड्स डेव्हलप केलेले आहेत, ज्याच्यात हे ऑटोमॅटिकली ऍज अ डिस्प्ले सिस्टम पण वापरलं जाऊ शकतं. तर हे एक छोटी क्लिप आहे त्याच्याबद्दल. इथे आपण बघू शकतो ह्या रेडिओ रिसिव्हरला डिटेक्ट केलेलं आहे. हे जे मोशन सेन्सर्स असतात, ज्याच्याने ऑटोमॅटिक डोस कंट्रोल होतात, त्याला डिटेक्टिंग आहे. तर एनी रेकॉर्डिंग डिव्हाइस ऍक्च्युली, कारण की मोशन डिटेक्टर पण तुमच्या मोशनला रेकॉर्ड करत असतो, तर ते त्याचं पण ऑब्झर्वेशन करतं. आणि फायनली ग्रॅव्हिटेशनल वेव्हचं. याचं आम्ही अजून एक सोल्युशन तयार केलेलं, ते सेम लॉजिकला वापरून व्हिज्युअली इम्पेअर्ड लोक, म्हणजे जे अंध लोक असतात, त्यांना समोर कोण किंवा काय हे हे हा चष्मा डिटेक्ट करून सांगतं आणि ते किती अंतरावरती आहे, त्या व्यक्ती किंवा गोष्टीपर्यंत कसं पोहोचायचं हे पण ऑब्झर्वेशन करून सांगतं.
तर ह्याच्यासाठी आम्हाला ऍक्च्युली प्रेसिडेंट ऑफ इंडिया अवॉर्ड पण भेटलेलं. तर इथे तुम्ही बघू शकता की या सिस्टमला कसं डेव्हलप केलं गेलेलं आणि हे सिस्टम ऍक्च्युली ऑपरेट कसं होतं. आणि याचं सिमिलर पॅरल ऍप्लिकेशन आम्ही आता ऍग्रिकल्चर मध्ये पण करतोय. तर इथे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये फेशियल रेकग्निशन आणि ऑब्जेक्ट रेकग्निशन आणि जेस्चर रेकग्निशन या प्रकारचे 3 रेकग्निशन सिस्टम्स आर्टिफिशियल इंटेलिजन्सने डेव्हलप केले. हा रॉ डेटा आहे जो त्या सिस्टम मध्ये जातो. ह्या रॉ डेटाच्या बेसिसवरती ते फेशियल आणि ऑब्जेक्ट रेकग्निशन करतं. तर इथे तुम्ही बघू शकता की जे फेशियल रेकग्निशनचं आपण एक्झाम्पल घेतलेलं ते कसं ट्रेन झालेलं. सेम अप्रोच आपण पेस्ट आणि डिसीज साठी पण वापरतो, की एखाद्या डिसीजचे जेव्हा आपण 5,000 7,000 इमेजेस टाकतो, तेव्हा त्या सिस्टमला ऑटोमॅटिकली कळायला लागतं की अल्टरनेरिया फंगस कसा दिसतो, ब्लाइट कसं दिसतं, स्कॉर्चिंग कसं दिसतं, मिलीबग कसं दिसतं, डाउनी मिल्ड्यू कसं दिसतं. हे सगळ्या प्रकारचे जे पेस्ट आणि डिसीज आहेत त्याचं ऑटोमॅटिक रेकग्निशन मध्ये आपल्याला अलाउ करतं. आणि आम्ही जे हेडसेट्स डेव्हलप केले त्याच्याने ऍक्च्युली प्री डिटेक्शन अलाउ करतं. म्हणजे तुम्हाला डोळ्याला दिसायच्या 8 ते 10 दिवस आधी डिटेक्शन कसं होऊ शकतं त्याच्यावरती आम्ही काम केलेलं आहे. ते सिस्टम जे आहे ते असं दिसायचं सुरुवातीला आणि मग त्याला आणखीन एक इझिली वेरेबल फॉर्मॅटमध्ये आम्ही डेव्हलप केलेलं. तर हे माझं प्रेझेंटेशन होतं. आता आपण काही क्वेश्चन्स असतील तर वी कॅन डू अ लिटल बिट ऑफ क्वेश्चन आन्सर ऍक्च्युली.